जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु. चला सुरू करूया ना. हो सर. आपण काल माला सुरू केलं होतं, तर परत ते माला घेऊ, थोडं रिव्हिजन होईल आणि मग आपण पुढे सरकू, शब्द घेऊ आणि मग वाक्यांकडे येऊ. कोण वाचेल? चालेल. मी वाचू का? वाचा. माला माले माला हा प्रथमा, मालां माले माला हा द्वितीया, मालया मालाभ्यां मालाभिः तृतीया, मालायै मालाभ्यां मालाभ्यः चतुर्थी, मालयाः मालाभ्यां मालाभ्यः पंचमी, मालायाः मालयोः मालानां षष्ठी, मालयात् मालयोः नाही, माला याम माला आहे ते. मालायां मालयोः मालासु सप्तमी, हे माले हे माले हे मालाः. बरोबर. संबोधन. माला याहा आहे आणि मालया आहे, एकच मालया आहे एकवचन मध्ये. ओके, तर पुढे जाऊ आपण. काल आपले शब्द घेतले होते. शब्द कोण वाचेल? पटकन वाचू आपण. कोण? विनयाताई वाचा. मी वाचू सर. वाचा. रमा लक्ष्मी, शाला स्कूल, गोशाला गोशाळा गोशाला, पेटिका पेटी, मक्षिका माशी मक्खी, युका जू, शिखा शेंडी, दीपशिखा दीपज्योती, निशा रात्र, वेला वेळ, दिशा दिशा, वर्षा पाऊस, पिडा पिडा दर्द, वार्ता गोष्ट. पुढचं कोण वाचेल? तर मी वाचू भाग्यश्री. वाचा भाग्यश्री. कथा कथा, निद्रा झोप, बाला मुलगी, सभा सभा किंवा बैठक, भार्या पत्नी, स्नुषा सून, पुरिका पुरी, कुंडलिका जिलेबी, कथिका कढी, सारिका मैना. सारिका मैना म्हणजे आपली हेच हो, ना, तेच ते तो मैना. हा. हो, तोता मैना टाइप मैना. नासिका नाद, लता बेल. यातले नवीन शब्द म्हणजे कथिका कढी, ते आपण काल ताईने सांगितलं होतं. कुंडलिका म्हणजे जिलबी, पुरिका म्हणजे पुरी. बाकी सगळे शब्द मला वाटतं आपले माहितीचेच आहेत. ठीक आहे. स्नुषा, स्नुषा म्हणजे सून. सून. पुढे सरूया. मातृभाषेत अनुवाद करा. आज आपण कसं जाऊया? Z2A करूया का? चालेल. चला, ओके. अरे Z2A करून अपर्णा ताई पहिल्यांदा येतात. ओके, अपर्णा ते करा. मॅजिक आहे, मॅजिक. ते कळत नाही मला मॅजिक काय ते. करा. वार्तां लिखती. तो बातम्या येणार का इकडे? हो, एक वचन आहे. म्हणजे बातम्याच येणार ना शब्द. वार्ता हो म्हणजे हो बातम्या. हो हो. सहा, तो बातम्या लिहितो. हो, गोष्ट पण चालेल, काय? पण इथे वार्ताम आहे, एक वचन आहे, म्हणजे मग एक बातमी, त्यामुळे ते बातमी लिहितो. तो गोष्ट किंवा बातमी लिहितो. अनेक एक वचन असल्यामुळे ती बातमी, एक बातमी ना, किंवा एक गोष्ट लिहितो. विनयाताई घ्या पुढचं वाक्य. किम त्वम वार्ताम लिखसी, काय तू गोष्ट लिहितोस? काय तू गोष्ट लिहितोस. बरोबर. शुभाताई वाचा.
काय ते? नाही, वार्ताम म्हणजे बहुवचन होत नाही का? वार्ताम द्वितीय वार्ताम. एकवचन आहे ना? वार्ता. अच्छा, द्वितीय ओके एकवचन आहे ना? तर वार्ता आहे म्हणजे बातमी. मग वार्तालाप म्हणजे कन्व्हर्सेशन ना? हो तो हो पण संस्कृत शब्दच आहे ना? हो हो. म्हणजे मग सह वार्ताम लिखती, तर मग सह वार्तालाप करोती नाही, असंही. वार्तालाप म्हणजे मग ते अकारांत आहे, मग वार्तालापम होणार ना मग ते. अच्छा, वार्तालाप म्हणून. ओके, ठीक. धन्यवाद. सांगू हे हा तिसरं? घ्या शुभा. हा. हा घ्या. हा. सा बाला वार्ताम लेखिष्यति. ती मुलगी गोष्ट लिहील. लिहील भविष्यकाळी आहे त्यामुळे भविष्यकाळी. लिहील. हो, हा, बरोबर. लिहील. शुभदाताई घ्या. अस्य नासिका दीर्घा अस्ति. हम्म. तिचे नासिका नाक नाक त्याचे तिचे नाक नाक मोठे आहे. त्याचे नाक दीर्घाम अस्ति म्हणजे काय लांब आहे. लांब आहे. त्याचे नाक लांब आहे. तस्य आहे पुल्लिंग असल्यामुळे त्याचे होईल. नासिका नाक लांब आहे. बरोबर. सरोजिनीताई घ्या. रामकृष्णस्य नासिका न दीर्घा. रामकृष्णाचे नाक लांब नाही. लांब नाही. बरोबर. रामकृष्णाचं षष्टी आहे म्हणून रामकृष्णाचे नासिका नाक लांब नाही. संजीवनीताई घ्या. मनुष्यः नासिकया किं कुर्वन्ति. हम्म. माणसाचे नाक काय करते. नाकाने नासिकया काय आहे? तृतीय एकवचन. हा, मग काय होईल? नाकाने काय नाकाने. करते. बरोबर. निशी येणार ना. नाकाने काय करते? हा, मनुष्य म्हणजे अनेकवचनी आहे म्हणून माणसे नाकाने काय करतात. ठीक आहे. रंजनाताई घ्या. पीडया बालकः रोदनं करोति. बालकः रोदनं करोति. पीडया पीडा का सर? बरोबर. वेदनेने. हा, पीडया. हा, तृतीय एकवचन त्यामुळे बरोबर. वेदनेने बालक रोदनं करोति. रडतो. बरोबर. रोदनम करोति वेदनेने तरी बालक रडतो. वेदनेने किंवा पीडेने मुलगा रडतो किंवा बालक रडतो. हा. बरोबर. राधिकाताई घ्या पुढचं वाक्य. वर्षासु सर्वत्र जलं भवति. वर्षासु म्हणजे सर्वत्र सगळीकडे जल होतं किंवा पडतं. पण वर्षासु म्हणजे पावसाळ्यात. विभक्ती काय आहे? पावसाळ्यात वर्षासु काय होईल सर? मला सारखं चालला ना तो. बरोबर. अच्छा, म्हणजे पाऊस पडत असताना सर्वत्र जल होईल अशा अर्थ. बरोबर. काय विभक्ती किंवा कुठची आहे? जल होतं. सप्तमी बहुवचन आहे बहुवचन. त्यामुळे पावसात सगळीकडे पाणी होते. सगळीकडे पाणी. ठीक आहे. पाऊस सप्तमी असल्यामुळे पावसात. इन रेनी सीझन असं म्हणतो ना आपण. पावसाळ्यात पण चालेल. पावसाळ्यात ते बहुवचन आहे म्हणजे अनेक हो, पण आता आपण अनेक पावसाचं आपण अनेक वचनी पाऊसच म्हणतो ना. पावसात फार फार तर वरती टिंब घालता येईल त्याला आपल्याला. पावसात म्हणजे फार फार तर वरती पावसाळ्यात. एक टिंब घालता येईल. पावसात वरती 6 वरती टिंब. वर्षाकाली आले असतं का? नाही, काळ नाही लिहिलेलं आहे ना याच्यामध्ये. पावसात म्हणजे पाऊस पडत नाही, असताना. पावसाळ्यात नाही येणार. पावसात.
हा प्रसाद साऊल ते घ्या. हा सर. हम्म. वर्षाया सह न अटती. वर्षाया हम्म, वर्षायाम हम्म, षष्ठी सप्तमी ना सर लता वर्षायाम सप्तमी. ओके हा सप्तमी एक वचन आहे. हा पावसाळ्यात सह तो पावसात तो न अटती लक्षात नाही ते माझ्या अटती भटती म्हणजे फिरणे भटकणे. तो बरोबर अटक तो भटकत नाही. पावसात पावसामध्ये तो तो भटकत नाही. भटकत नाही. नाही. बरोबर. प्रज्ञाताई घ्या. मयूरः वर्षासु नृत्यं करोति. मोर पावसाळ्यात नाच करतो. पावसाळ्यात का पावसात? हा वर्षा पावसाळ्यात. काले नाही म्हटले आपण ना, वर्षा म्हणजे पाऊस. मग काय होईल? पावसात सप्तमी ना. सप्तमी बहुवचन. बहुवचन. नृत्यं करोति नाच करतो. नाच करतो. पावसामध्ये नाच करतो. प्रज्ञाताई घ्या. यदा वर्षणं भवति तदा बालकाः क्रीडन्ति. जेव्हा पाऊस असतो तेव्हा मुले खेळतात. बालाह आहे म्हणजे काय होईल? बालाः मुली खेळतात. मुली खेळतात. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मुली खेळतात. बरोबर. सर इथे वर्षाणम म्हणजे कुठलं आहे याला विभक्ती? वर्षाणम म्हणजे कुठली विभक्ती आली? वर्षाणम म्हणजे द्वितीय आली ना. द्वितीय. हा सर पण मगाशी इथे 8व्या वाक्यामध्ये तिथे वर्षाच्या पावसाचे 8व्या वाक्यामध्ये 8व्या वाक्यामध्ये म्हणजे स्त्रीलिंगासारखं वापरलं गेलं म्हणून मला खरं कन्फ्युजन वर्षा हा शब्द स्त्रीलिंगीच आहे. हे वर्ष मला बघावं लागेल हे वर्षणम काय आहे ते. ठीक आहे. ते वर्षणम म्हणजे वर्षाम पण केलं नाही ते वर्षणम केलंय. हे कुठचा तरी प्रत्यय आहे तो वर्षण म्हणजे. तर मी बघून सांगेन तुम्हाला नंतर. कारण आपण त्या दिवशी वर्षाचा पण तो पाऊस असं म्हणजे पुल्लिंगी घेतलेलं म्हणून मला ते मी कन्फ्युजन. बघतो वर्षणम म्हणजे काय ते प्रत्यय असेल तिकडे कृदंत. पाऊस मी पडत बघून असतो असं होईल सांगेन. कसं? नाही भाषांतर तर जेव्हा पाऊस होतो असंच केलेलं आहे. अवर्षण म्हणजे दुष्काळ ना आणि वर्षण म्हणजे पाऊस. हो मग तो शब्द काय आहे उषाताई? मूळ शब्द काय आहे? वर्षण हाच आहे का? नाही तो आपण सरांना विचारूया आपण तोच असणार शब्द वर्षणच असणार. मग वर्षण हा शब्द पुल्लिंगी असेल कदाचित. मग बघायला लागेल. किंवा नपुसकलिंगी पण असू शकेल. असू शकतो. वर्षणम. अच्छा. वनम सारखा. प्रभाते घ्या. उद्या विचारूया सरांना. हा विचारू. मनुष्याः वृष्टेः स्तुतिं कुर्वन्ति. म्हणजे माणसे स्तुती करतात पण वृष्टेः ह्याचा अर्थ काय? पावसाची आहे. पावसाची. वृष्टे म्हणजे पावसाची. पावसाची ही वृष्टी ऍक्च्युली वृष्टी असणारा मूळ शब्द त्याची ती इकारांत असल्यामुळे ते वृष्टे हे झालेलं आहे. त्यामुळे माणसे पावसाची स्तुती करतात. मूळ शब्द वृष्टी आहे इकारांत आहे आणि त्याची मला वाटतं षष्टी वृष्टी म्हणजे पाऊस. माणसे पावसाची स्तुती करतात. वृष्टे हे काय झालं ते? वृष्टी मूळ शब्द आहे. ओके. आणि तो इकारांत आहे त्याची षष्टी जी आहे ती वृष्टे हे होते. षष्टी आहे सर ती. षष्टी म्हणून पावसाची म्हटले ना आपण. संबंधकारक आहे. पावसाची स्तुती करतात. कोणाची स्तुती करतात? पावसाची करतात.
पुढचं काय नंदाताई घ्या पुढचं वाक्य. पंडिता सभा विद्वान नंदाताई. पंडिताः सभायां भाषणं कुर्वन्ति. पंडिता म्हणजे पंडित, सभायां म्हणजे सभेत, भाषण करतात. सभायाम काय आहे? पंडित मालाया पंचमी आहे ना, अपादानकारक. नाही, सप्तमी आहे ना ती, म्हणून आपण पंडित. सभामध्ये केलं. तुम्ही सप्तमी आहे म्हणून सभामध्ये केलं ना. हो. मग षष्टी आहे का? नाही, सप्तमी आहे ती. सप्तमी. सप्तमी एक वचन आहे. सभायाम सभायां. मालायाम. मालायाम, बरोबर. मालायाम, काय होईल मालयो, भाषांतर? पंडित सभेमध्ये, सभाया म्हणजे सभेमध्ये, बरोबर आहे. सभेत भाषण सभेमध्ये करतात ना. भाषण करतात. पंडित सभा करतात. इथे अनुस्वार नको होता, सभेमध्ये पाहिजे होते इथे, कारण सभायाम एकवचनी आहे. तर पंडित सभेमध्ये सभेमध्ये भाषण भाषण करतात. सर मग पंडितला विद्वान म्हटलं चालेल का? तर मग कुर्वंती येणार का? एकवचनी अनेक असेल तर होते. अनेक नाही, पंडित आहेत पंडिताहा म्हणून आहे ना कुर्वंती. इथे. हा, पंडिताहा अनेक आहे म्हणून हो. कुर्वंती आलेलं आहे इथे. कुर्वंती आहे. ओके. ठीक आहे ना. तर पंडित पण बहुवचनच पंडिताचं आहे, पण हम्म. एका सभेमध्ये म्हणून एका सभायाम लिहिलंय, ते एकवचनी आहे म्हणून सभेमध्ये भाषण हा. करतात. तर आणि सर असं नाहीये, पंडिताच्या ऐवजी पंडित आणि पंडिता म्हणजे स्त्रीलिंगी पंडिता नाहीये का ते? काय ते? नाही, पंडित आणि सभा पंडित. स्त्रीलिंगी आहे ना. पंडित स्त्रीलिंगी नाहीये, पंडित पुल्लिंगीच आहे. तर म्हणजे आपण पंडितला विदुषीला काय विद्वान म्हणू मग? बहुवचन पंडिता हा म्हणजे बहुवचन ना. हा, बहुवचन ते आहे, बहुवचन. बहुवचन आहे. हो, तुमचं प्रथमा बरोबर बहुवचन. आहे. पुल्लिंगीचं बरोबर पण आहे. बहुवचन पंडिताहाच होणार आहे, हो. स्त्रीलिंगीचं पण बहुवचन हो पंडिताहाच हो होणार आहे. त्यामुळे हा त्यामुळे तेच आपण आपल्या ठीक आहे, आपल्या सोयीनुसार बरोबर. आपण लिहिता येईल मग. क्रियापद कुर्वंती. हं. सर पंडितच्या ऐवजी विद्वान वापरलं तर? चालेल, चालेल. हा, विद्वान बरेच सर्वत्र चालतं. पुस्तिका आपण वाचलं होतं मागे. चालेल. पुढे जाऊया. मुनाताई घ्या. किं त्वं पाठशालायां भाषणं न करोषि? काय तू पाठशाळेत भाषण करणार नाहीस? करणार नाहीस, बरोबर. नाहीस. काय तू शाळेत भाषण करणार नाहीस का? चालेल, कुठेही चालेल. काय का लिहिलेलं चालेल. त्याच्या नाहीस नंतर करोषी क्वेश्चन आहे मार्क हम्म. काय म्हणाला तुषाताई? करोशी आहे ना. हा, करोशी, करणार नाहीस का? करणार होईल का करत नाहीस? काय तू शाळेत भाषण करत नाहीस? करत नाहीस. हा, करणार हा नाही. दुसऱ्या काचं इथे नको होतं, गरज नाही इथे. इथे एकदा काय लिहिल्यावर त्याची गरज नव्हती. किंवा तू मंजिरीताई घ्या शाळेत पुढचं भाषण वाक्य. करणार नाहीस का? हो सर. सः तत्र महाभारतस्य कथायाः प्रवचनं करोति. तो तेथे महाभारताची कथा म्हणजे सप्तमी येणार ना सर? बरोबर. संबंधकारक. संबंधकारक म्हणजे षष्टी येणार. सॉरी, षष्ठी. हा, महाभारताची कथा किंवा महाभारताच्या कथेचे प्रवचन करतो. चालेल. ओके, प्रवचन करतो. ठीक आहे. हा, तर महाभारताची कथा आहे म्हणून ते दोन्ही षष्टी आलेलं आहे इथे. कथा या सुद्धा षष्टी आहे. महाभारताची कथा म्हणजे कथेचे प्रवचन करतो. सर कुठल्या बुक मध्येच आहे आता हे सगळं चाललंय ते? हे आपलं भाग 1 ना, सरळ संस्कृत शिक्षक भाग 1. पान नंबर 43. 43 पान नंबर. ओके. भाग्यश्रीताई घ्या पुढचं वाक्य. स्नुषा स्वगृहा अत्र आगच्छति. म्हणजे सून स्वतःच्या घरात, स्वगृहात, अत्र म्हणजे अत्र तत्र
येथे येथे आली. येते येते ना येते सॉरी येते. येते. स्वग्रहात काय स्वतःच्या विभक्ती आहे? स्वतःच्या घरात. पंचमी एकवचन. पंचमी एकवचन आहे. मग काय होईल? पंचमी एकवचन. घरातून पंचमी पासून. घरापासून स्वतःच्या घरातून. घरापासून बरोबर. आली. घरातून स्वतःच्या घरातून येथे येते. इथे येते. पंचमी आहे ना. पोटपुढ्यातच हा त असेल, अलंत असेल तर नॉर्मली पंचमी असते. तेवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे ऊन हून प्रत्यय येतो, म्हणजे घरातून येथे येते. आगच्छति म्हणजे येते. सर एक शंका आहे, हे कथा याहा म्हटलंय ते कथांचे असं होईल की कथेचे होईल? एक एक कथा या हा म्हणजे एक वचन आहे ना. महाभारताच्या कथेचे दोन्ही एक वचनच आहे, त्यामुळे महाभारताच्या कथेचे होईल ना ते. कथा या हा पंचमी एक वचन आहे ना. पंचमी एकवचन. षष्टी एक वचन आहे इथे. षष्टी एकवचन षष्टी दोन्ही एकवचन. हा हा. कारण इथे पंचमी आणि षष्टी दोन्ही कथा या हाच होतं. ते महाभारताची कथा असल्यामुळे ते संबंध आहे तिकडे, आणि म्हणून ते दोन्ही षष्टी येणार. ते म्हणजे विशेषण आहे ना महाभारताच्या कथा कोणाची तर महाभारताची, म्हणून त्याची पण षष्टी होणार. म्हणून ते कथा या हा एक वचन असल्यामुळे कथेचे संबंधकारक. थँक्यू. पुढचं आता भाग्यश्री ताई घ्या पुढचं वाक्य. सर आत्ताच घेतलं मी. घेतलं का? अपूर्वा ताई घ्या. अपूर्वा ताई. हा. अस्वच्छे मस्तके केशेषु युकाः भवन्ति. अस्वच्छे, अस्वच्छ म्हणजे अस्वच्छ. डोक्यात म्हणजे अस्वच्छ डोक्यात. केशेषु सप्तमी बहुवचन. केसांमध्ये उवा होतात. युवा होतात. बरोबर. असतात. ओके. सप्तके मस्तके काय आहे? डोक्यात विभक्ती सप्तमी. त्याचं विशेषण अस्वच्छ आहे. स्वच्छ विशेषण आहे, म्हणजे दोघांची इथे सप्तमी झाली आहे. ठीक आहे ना. आणि केशेषु म्हणजे बहुवचन आहे, म्हणून त्याचं केशेषु झालं. युकाः भवन्ति. ठीक आहे. अंजली खानोलकर आहात का? घ्या. हो आहे. किम त्वं सायंकाले पूरिकाः खादन्ति? काय तू खादन्ति आहे का? खादन्ति आहे. खादन्ति आहे का? काय पुस्तकात खादन्ति म्हणून मी चुकून किम त्वं सायंकाले पूरिकाः खादन्ति. नाही, इथे त्वम असेल तर ते खादसीच व्हायला पाहिजे, म्हणून म्हटलं. खादतीच व्हायला पाहिजे. खादसी व्हायला पाहिजे मध्यम पुरुष पाहिजे. बरोबर. तू आहे त्वम. हा, म्हणून ते मध्यम पुरुष खादसी आहे, म्हणजे तेच यायला पाहिजे. खादसी. बरोबर. काय होईल? काय तू पुऱ्या खातोस? पुरी खातोस. पुरी काहा म्हणजे बहुवचन आहे ना. पुरी काहा. पुऱ्या. मध्यम पुरुष असेल तर थ येईल ना. नाही, तू आहे ना. तू आहे. तू एक वचन आहे ना. तू एक वचन आहे आणि पुरी काहाच बहुवचन आहे ना. बहुवचन आहे. पुऱ्या. संध्याकाळी पुऱ्या खातोस. तू संध्याकाळी तू पुऱ्या खातोस. खातोस. बरोबर. काय तू संध्याकाळी पुऱ्या खातोस. पुऱ्या बहुवचन आहे, म्हणून पुरी कहा आलं. तू असल्यामुळे त्वम आलं, आणि हे मध्यम पुरुष एक वचन असल्यामुळे ते खादसी आलं, म्हणून आपण खातोस लिहिलं. ठीक आहे ना. यात शंका आहे का कोणाला? खादसी, खादंती. पुस्तकात चुकीचं लिहिलंय. पुस्तकात चुकी. पुस्तकात त्वमच आहे का वेगळं काही आहे? मग त्वम असेल तर ते खादसीच पाहिजे. खादंती आलंय. हा, मग ते चुकीचं आहे. तिकडे टायपो एरर असणार ती.
होला काय? काय म्हणतात सर? काय ते? हो हो मी आम पुऱ्या खाते. आम ना आम आम शब्द आपला हा. गेलाय ना. आम आला होता ना हा एकदा आपल्याला. हा हा. आता कोणाचं झालं? खानोलकर तुमचं झालं का? अंजली ताई तुमचं झालं का? हो खानोलकर ना तुम्ही? हो हा मग अंजली जोशी सर आहात का? काय होला शब्द काय सर आम होला शब्द काय आम 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 म हलंत आम. कशासाठी आम हो हो म्हणण्याचं हो हो मी संध्याकाळी पुऱ्या हो खातो असं म्हणायचं हो म्हणायचं असेल तर. हो. अफर्मेटिव्ह द्यायचं असेल तर उत्तर. अंजली जोशी घ्या. हा बालका प्रांतकाले कुंडलिका खादन्ति काले जरा उच्चार नीट येऊ मुले दे हा. बालकाः जिलेबी खातात. प्रातः काले तिथे विसर्ग आहे ना तिकडे. हा हा बालकाः प्रातःकाले कुण्डलिका खादति खादन्ति हा खादन्ति खातात. मुलं कुंडलिका हा म्हणजे सर सकाळी संध्याकाळी जिलेबी 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 खातात. जिलेबी सर तुम्हाला बाकीच्यांना म्यूट करता येणार आहे का सर? तेच मी प्रयत्न करतोय पण खूप सारे. ठीक आहे बोलूच नका त्यापेक्षा. हा अंजली ताई बोला पुढचं. पूर्ण करा. बालका प्रांतकाले कुंडलिका प्रांत नाहीये ते खादन्ति. प्रातः काले आहे ते. प्रांतकाले अनुस्वार नाहीये प्रांतः त्याच्यावरती. काले अनुस्वार नाहीये. हा हा मुले संध्याकाळी जिलेबी खातात. प्रातः काले म्हणजे सकाळी सकाळी. हा हा. पुढे कुंडलिका म्हणजे जिलेबी हम्म. खादन्ति म्हणजे खातात. हा मग आता कुंडलिका काय आहे? एक वचन आहे का बहुवचन आहे? बहुवचन. हा मग काय होईल? जिलब्या तृतीया. नाही नाही तृतीया नाही द्वितीया हे प्रथमाच आहे ते. काय खातात? कुंडलिका हा ना. हा जिलेबी जिलब्या खातात. जिलब्या खातात. कारण मुले मालामध्ये सकाळी द्वितीया जिलब्या बहुवचन सुद्धा कुंडलिका हाच होतं. त्यामुळे ती द्वितीयाच आहे बहुवचन आहे म्हणून काय खातात? जिलब्या खातात. एक नाहीये जिलबी बहुवचन आहे म्हणून जिलब्या खातात. खादंती काय आहे तर बालकाहा जे आहे ते बहुवचन असल्यामुळे खादंती सुद्धा बहुवचन आहे. ठीक आहे. मुले सकाळी जिलब्या खातात. जिलब्या खातात. तर ते जिलब्या नाही प्रॉपर वाटत, जिलेब्या असं म्हणतात का? जिलेब्या असं मला पण जिलेब्या वाटतं. म्हणतात का त्याला? जिलेब्या जिलेब्या पाहिजे. खातात. हो हो, जिलेब्या. जिलेब्या नाही अच्छा पाहिजे. अच्छा. हा इथे म्हणजे हिंदीमध्ये गावाकडे म्हणतात जलेबिया लिहिलंय ऍक्च्युली. तर भाषा बदलते त्याच्यामुळे मराठीत चालतंय. हा गावाकडे म्हणतात तसं पण जिलेब्या. प्रॉपर म्हटलं ते जिलेब्या. हा अच्छा अच्छा. चला ठीक आहे. अनघाताई घ्या पुढचं वाक्य. हो सहा भोजने कथिकाम पिबती. भोजने म्हणजे सप्तमी झाली म्हणजे बरोबर. जेवणात येईल. सहा म्हणजे तो. भोजनात म्हणजे जेवणात. कथिकाम म्हणजे कढी. आणि पिबती म्हणजे पितो. तो जेवणात कढी पितो. बरोबर. तो जेवणात कढी पितो. भोजने सप्तमी आहे म्हणून जेवणात कढी पितो. कढी बरोबर. पितो. अलकाताई मी शुभदा पण येस तुमचं झालं नाही का? अलकाताई आधी घेऊ दे त्यांचं हे. ओके. सारिकानां गानं मधुरं भवति. सारिकानां मीन्स नेम. महिना और you can say Maina only in the English also. Okay. Minus song is sweet or pleasant. Correct. Maina का song was लिहिले ते was बरोबर नाही. Melodious. Okay. Was चुकीचं आहे इथे is पाहिजे. भवति means is. is पाहिजे. तो महिनांचे गाणे मधुर
होते. सारिका नाम काय आहे? षष्टी बहुवचन आहे. षष्टी बहुवचन. म्हणून ते मैनांचे, मैनाज सॉन्ग Minus was song is was melodious melody. असं Is पाहिजे. melodious. is Okay. melodious. तरी तो होते पाहिजे का होते का असते असते? पाहिजे? हा तेच म्हणत होते मी पण, होते का असते? इथे ऍक्च्युली आपण असते भोवते म्हणजे चालतं, इंटरचेंजिंग आपण वापरू शकतो ते खरं. ठीक आहे. गाणे असल्यामुळे ते मधुर होते केलेलं आहे ते. गाणं नेहमी होतं ना, चांगलं होतं, सुंदर होतं. गोड म्हणून ते असते होते असं केलं. लिहू शकतो ना, महिलांचे गाणे गोड असते. चालेल चालेल चालेल. गाण्याला गोड. चालेल चालेल. हा शोभदा ते घ्या. तेच बरोबर आहे. माक्षिकाभ्यः रोगाः भवन्ति. माक्षिकं मधमाशी. मक्षिकाभ्यः. मक्षिकाभ्यः. मक्षिका म्हणजे काय? मक्षिका म्हणजे माशा. माशा ना. नाही माशीच आहे. मक्षिका माशांमुळे रोग होतात. रोग होतात. आता तुम्ही काय विभक्ती घेतली मक्षिकाभ्याची? ते नाही काय चतुर्थी बहुवचन. इथे चतुर्थी पण होते, पंचमी पण होते, पण इथे ते इथे चतुर्थी काय बसत नाही, करेक्ट. त्यामुळे पंचमीच बसते. मग आपण काय होईल? माशिका मुळे पण चालेल, पासून पण चालेल. माशांपासून रोग होतात. बरोबर. ठीक आहे. कोणाची टर्न झाली नाही अजून आतापर्यंत? मी जरा उशिरा जॉईन केलं, शुभांगी सोमण. तर मी घेऊ का? घ्या. सभासु सभ्याः तिष्ठन्ति. सभासु म्हणजे सभेमध्ये ना. बरोबर. सभेमध्ये सभ्याः म्हणजे सभ्य लोक. सभ्य लोक. सभ्य लोक उभे राहतात. आता इथे बसता पण म्हणू शकतो, कारण सभेमध्ये लोक बसतात. कारण तिष्ठतीचा अर्थ बसणे किंवा उभे राहणे काही होतो. ते इथे रेफरन्स बघितला तर आपल्याला बसणे हे जास्ती सोयीस्कर वाटतं, तिथे बरोबर वाटतो, म्हणून बसतात. सभासू काय आहे? सप्तमी. सप्तमी बहुवचन आहे. ठीक आहे ना. त्यामुळे मग ते सभांमध्ये होणार. ठीक आहे. सभांमध्ये सभ्य लोक बसतात. ठीक आहे. आणि सर सभ्य हा म्हणजे सभ्य, आपण सभ्य माणूस म्हणतो ना. म्हणजे हे द्वितीय आलं ना. हा द्वितीय आलं ते. आणि ते सभ्य, ते सभ्य आहे ना ते. आणि मला वाटतं आपण आता सभ्य हा म्हणजे आता मला माहित नाही सभ्य पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे. ते लोक बसतात ना, त्यामुळे त्यांचं लोकांचं विशेषण आहे ते. ठीक आहे. पण ते मग सभ्य हा यायला नको होतं माझ्या मते. ते द्वितीयच यायला पाहिजे होतं. ठीक आहे. आहेत का उषाताई? उषाताई आहात का? द्वितीय नाही, प्रथम असायला पाहिजे. सभ्य हा म्हणजे हा सभामध्ये सभ्य लोक करताय. सॉरी माय बॅड, करता आहे म्हणून त्याची प्रथमा बहुवचन आहे, म्हणून ते सभ्य हा. बरोबर. सभ्य लोक आहेत. लोक कोण बसतात? लोक बसतात. त्या लोकांचं ते विशेषण आहे, म्हणून दोन्ही ते ह्याच्यात पाहिजे होत, प्रथमा पाहिजे होता. ठीक आहे. आणखी कोणाचं राहिलंय? सगळ्यांची झाली एक एक टर्न. काय ते? उद्या पण घेणार आहात का? उद्या सुट्टी देणार आहात? उद्या घेऊ ना. अच्छा, परवा परीक्षा आहे ना, म्हणून विचारलं. चालेल हो, परीक्षा तर येतच राहतात. ओके. कसली परीक्षा आहे सर उद्या परवा? ते आमचं गीताचं आहे. गीता. सर एक बोलायचं होतं. माझ्या भावाचा मुलगा आहे,
हा. त्याला संस्कृत मध्ये आविष्य आहे, तर मी म्हटलं आमचा एकदा क्लास अटेंड करून बघ. आता हो 7वीला करू आहे. दे ना, करू दे ना, करू दे ना. मी करू दे. पाठवली भावाला लिंक, हम्म. करेल. रमेश हादगे म्हणून आहे. ओके ओके, हो दे, करू दे. हा हा. धन्यवाद सर. चला परत आपण सिक्वेन्स सुरू करू. अपर्णा ताई घ्या वाक्य. एक मिनिट. असभ्याः सभासु न तिष्ठन्ति. असभ्य लोक सभेत बसत नाहीत. बरोबर. असभ्य लोक सभांमध्ये बसत नाहीत. सप्तमी बहुवचन. बरोबर, म्हणून सभांमध्ये झालं, अनुस्वार आहे सभावती. सभासु. विनयाताई घ्या पुढचं वाक्य. दिशानां ज्ञानं लाभाय भवन्ति. भवती. भवति. दिशानां म्हणजे सर दिशा म्हणजे डिरेक्शन, दिशाच. दिशा दिशा डिरेक्शन किंवा ईस्ट वेस्ट साऊथ जे काय आहे ते. दिशानां दिशांचे ज्ञान उपयोगी असते किंवा उपयोगी होते. दिशांमुळे ज्ञान ज्ञानामध्ये होते. म्हणजे दिशांचे होईल ना, षष्ठी असेल ना ते. बरोबर. दिशानाम जे आहे ते षष्ठी बहुवचन आहे, म्हणून दिशांचे बहुवचन. ज्ञान लाभदायी होते. लाभाय म्हणजे लाभदायी, लाभदायी होते. सर ज्ञान किंवा माहिती हे पण योग्य आहे का? नाही, ऍक्च्युली आपण दिशांचं ज्ञानच म्हणतो ना, माहिती नाही म्हणत आपण ना. कारण आपण एका उभं राहतं, तुला ज्ञान म्हणजे दिशा कळतात कसं, पण ज्ञान ह्या जाती माहिती आपण ही माहिती नसते ना. थोडा फरक आहे दिशा आणि ज्ञान आणि माहितीमध्ये. माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन असं होतं ना ते. ठीक आहे सर, थँक्यू. सर लाभाय हे काय रूप आहे सर? लाभाय. लाभाय म्हणजे ऍक्च्युली हा पण एक कृदंतच आहे, म्हणून ते लाभदायी झालंय तिकडे. अच्छा, हा ठीक आहे सर. काही नवीन हे शब्द आहेत, झालेत मला वाटते आपले आताच. रोदनम कोण वाचेल? मी वाचू सर. वाचा. रोदनम रडणे, मयूरः मोर, नृत्यम नाच, स्तुती स्तुती, प्रवचनम प्रवचन, रोगः रोग. हे कुठे आहेत शब्द? माहितीच शब्द सगळ्या. रोदन आता मागे गेला आपला. मयूर, नृत्य, स्तुती, प्रवचन, रोग सगळे शब्द आपल्याला माहिती आहेत. नवीन सर काही या नाही. लेसन मध्ये आलेत ते शब्द? रोदन येऊन नाही गेला ना शब्द, मयूर पण येऊन गेला, नृत्य, स्तुती पण येऊन गेला ना मगाशी, नाही का? प्रवचन नवीन येतो ना, प्रवचन पण येऊन गेला शब्द. पुस्तकात कुठे आहे सर? पुस्तकात नाही आहेत का? नाही. अच्छा, पुस्तकात नाही आहेत. अभ्यासाचा प्रश्न डायरेक्ट आहे. नाही, पुस्तकात नाहीये. अच्छा अच्छा. आता गाळलेल्या जागा भरा असं काहीतरी आहे. नाही नाही, रिकाम्या जागी येऊन शब्द भरा. नाही ते पुढे अभ्यासाचा प्रश्न अभ्यासामध्ये आहे. असेल ते. आता आपल्याला अच्छा, खालील प्रश्नांची आता आपल्याला उत्तर तर समोरच आहेत मला वाटतं. अभ्यासाचा प्रश्न आहे, तर तुम्ही कराल का अभ्यास? उत्तर समोरच आहेत. ओके, तर कृषकः तुम्ही जलेन लाभायचं विचारलं ना त्यांनी कोणीतरी. काय ते? लाभासाठी म्हणजे हा, लाभप्रद. लाभाय म्हणजे लबंत प्रत्यय आहे ना तो. चतुर्थी लाभ हा देवसारखा शब्द. अरे हो, सॉरी चतुर्थी सॉरी. एकवचन. चतुर्थी एकवचन लाभासाठी. लाभप्रद काही पण सांगतो, म्हणजे लाभासाठी म्हणजे लाभप्रदच. लाभाप्रती. चतुर्थी एकवचन. घ्या वाक्य घ्या, म्हणजे उत्तर समोर आहे. ऍक्च्युली माझं राहिलं ते ऍनिमेशन करायचं. खालील भाषांची उत्तरं संस्कृत भाषेत लिहा.
विवाह कृषकः अधिकार हा वाचा. कृषकः